श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज मी बनवत आहे उपवासाचा पकोडा चाट। रोज रोज साबुदाण्याची खिचडी, राजगिरा पिठाचं किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। हे तयार पीठ आहे, कुठलाही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल। जसं भाजणीचं पीठ वगैरे मिळते त्या पद्धतीने हे पॅकेट असतं। तर हे पीठ घेतलेलं आहे मी 2.5 वाटी। त्यामध्ये मी 2 वाटी पाणी ॲड करत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मी जवळपास 3.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे, पण अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये। व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीने मी पाणी जसं घातलेलं आहे ते तुम्हाला दिसणार आहे। तर व्यवस्थित पीठ असं भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे। परत एकदा पीठ भिजवून घेऊया। रव्याला जसं पाणी मुरतं त्याच पद्धतीने या पिठाला सुद्धा पाणी मुरतं। त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदी मोजूनच घालायचं आहे, जेणेकरून पीठ आपलं सैलसर होणार नाही आणि आपले जे पकोडे आहेत ते छान टेस्टी होईल। यावर आपण झाकण ठेवून 10 मिनिटं रेस्ट करून घेऊया। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रवा जसा फुलतो त्या पद्धतीने ही पीठ झालेलं आहे। तर यामध्ये परत 1 वाटी आपण पाणी ॲड करूया, मिक्स करून घेऊया आणि परत मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड केलं होतं। तर तुम्हाला दिसत असेल पीठ थोडं सैलसर आहे, पण नाही, आपलं तेल जोपर्यंत तापते तोपर्यंत हे पीठ आणखी घट्टसर होतंय। एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपण सांडगे किंवा मुगवडा ज्या पद्धतीने सोडतो किंवा टाकतो त्याच पद्धतीने ही भजी जी आहे किंवा पकोडा चाट जी आहे ते आपल्याला सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये। एका वेळेला जेवढे मावतील तेलामध्ये तेवढे आपण टाकून घेऊया आणि अगदी छोटे छोटे आकाराचे घालायचे आहेत, कारण हे फुगतात आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। लो टू मीडियम फ्लेमला फ्राय करा, जेणेकरून आतून सुद्धा व्यवस्थित असे फ्राय होतील। तर तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही एखाद्या दिवशी उपवासाला ही नवीन डिश नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।